झालेला आहे, नेमकी कशामुळे ही घटना घडलेली आहे आणि प्रशासनाकडून तुमचं काय पाठपुरावा केलं जाणार आहे? 4-5 दिवसापासून खूप पाऊस आहे आणि हा सगळा डोंगराळ भाग आहे आणि हे जास्त मातीवरच घरं बांधलेले, त्याच्यामुळे तो अति पावसामुळे आता पाऊस उघडल्यानंतर ह्या अशा घटना घडत असतात. त्या मातीचं ढिगारा खाली आल्यामुळे त्या घराची भिंत पडली. आम्ही आता पाहणी केली, शासनातर्फे जी मदत देता येईल तेवढी आम्ही त्यांना मदत करू. काय घटना आहे? आपण बघितलं आहे की गेले बरेच दिवसापासून खूप जोराने पाऊस पडत आहे. या अतिवृष्टीमुळे आपण बघितलं असेल संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे आणि आमचा हा 18 प्रभाग जो आहे तो पूर्ण डोंगराळ असल्या कारणाने त्या ठिकाणी आम्ही सतत पाहणी दौरे चालूच आहेत. वॉर्ड ऑफिसर मॅडम सुद्धा त्या आणि आम्ही मिळून सगळेजण पाहणी करत आहोत. डोंगराळ भागामध्ये दरड कोसळण्याचे प्रमाण पण मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण बघितलं असेल की बद्रीपूरला एक घर आहे जे अतिवृष्टीमुळे कोसळलं आहे आणि अतिवृष्टीला आहेच त्याचप्रमाणे मेट्रोचं जे काम चालू आहे त्याच्या हादऱ्या बसून सुद्धा त्या घराला तडे गेलेले होते आणि त्यामुळे आज बघितलं असेल तर ते घर कोसळलेलं आहे. देवकृपे की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, पण आज आपण बघितलं ते संपूर्ण कुटुंब हे उघड्यावर आलेलं आहे. तर आम्ही स्वतः सगळेजण आमच्या स्थानिक नगरसेविका आहेत स्नेहलताई मोरे, संजयजी मोरे, आमच्या वॉर्ड ऑफिसर मॅडम आहेत हिले मॅडम आणि संपूर्ण आमची जी टीम आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि त्या जे घर पडलेलं आहे त्या घराची संपूर्ण पाहणी सुद्धा केलेली आहे. तलाठ्यांची माणसं सुद्धा या ठिकाणी आहेत, पंचनामा सुद्धा केला जाईल. तर माझी एवढीच विनंती आहे की ते जे घर उघड्यावर आलेलं आहे त्यांना शासनाकडून मदत मिळावी आणि जे आपण बघितलं असेल की जे पावसामुळे नुकसान होत आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे.